प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाला सलाम. जय ख्रिस्त. स्तोत्रसंहिता 118 याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. होय, देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ, परमेश्वराचे उपकार स्मरण करू, कारण की परमेश्वराने एक सुंदरसा दिवस पुन्हा एकदा आपल्या जीवनात दाखवला. आणि ही त्याची दया आहे की ती रोज आपल्या जीवनामध्ये नवी अशी होते. रोज नव्याने तो आपणास दिवस दाखवतो, आपणास राखतो, आणि त्याची प्रीती रोज एक दिवस आपल्याला पाहायला मिळते की परमेश्वर सर्व संकटातून, सर्व त्रासातून आपणास राखतो, वाचवितो. याकरता आपण त्याचे उपकार स्मरण करू. स्तोत्रसंहिता 118 याच्या पहिल्या वचनानुसार परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण करा, तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. होय, त्याची दया न संपणारी अशी आहे. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर येणाऱ्या संदेशाकडे, वर्शिपकडे आपण प्रभूमध्ये वळणार आहोत. या आपण आपले नेत्र बंद करू आणि सुरुवातीची प्रार्थना आपण करू. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, सुंदरशी वेळ संध्या आमच्या जीवनात तू आणलीस, आम्हाला तू राखलं, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आमच्यातून कळत नकळत होणाऱ्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला ख्रिस्ताच्या नावात तू क्षमा कर. आणि होय, ज्यांनी आमची मनं दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, धीर दे, सामर्थ्य दे, आणि तो आत्मिक मन्ना प्रत्येका ठिकाणी तू दे. ही प्रार्थना त्या तारण त्या प्रभू येशूच्या नावात केली म्हणतोय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभू महान आहे आणि तो स्तुतीस योग्य असा परमेश्वर आहे. त्याची दया न संपणारी अशी आहे. होय, त्याची दया न संपणारी अशी आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्या सर्वांच्या पापांकरता दिला, यासाठी की जसा तो पवित्र आहे तसे आपण पवित्र व्हावं. ही त्याची दया आहे, आपणावरची केलेली ही त्याची दया आहे. आणि आपण स्तुती करूया की परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र आपणा सर्वांकरता दिला, यासाठी की जसा तो पवित्र आहे तसे आपण पवित्र व्हावं. ही त्याची आपणावरची केलेली दया आहे, ही त्याची आपणावर केलेली प्रीती आहे. होय, तो एकच प्रभू आहे, तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, तो येणार आहे. आणि तशा घटना, तो काळ समीप आल्यासारखा आपणा सर्वांस दिसत आहे. होय, ही परमेश्वराची दया आहे. पहा, उपासना संगीत त्याचं 33 नंबरचं गाणं, ईश्वराची दया. ही त्याची दया आहे आपणावरची की आपण रोज एक दिवस पाहतो आणि त्या दिवसातही राखले जाऊ, निवडलेल्या लोकांकरता ते दिवस कमी केले जातील असं ख्रिस्तही सांगतो. त्यांनी सांगितलेलं वचन मत्ते कृषीभरात नमूद आहे, निवडलेल्या लोकांकरता ते दिवस कमी केले जातील. ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना, न्यायी तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाना. देव बोले प्रेमे फाटा की माझा बरी भाटा की माझा बरी भार. होय, परमेश्वराजवळ आपण जातो तेव्हा आपण काय केलं पाहिजे की आपले सर्व भार त्यावर सोपवणारे असलो पाहिजे. प्रार्थना करून चिंता करणारे नाही, चिंता करून प्रार्थना करणारे नाही, तर त्याच्या सामर्थ्यामध्ये स्वतःला राखा. आपल्या बुद्धी कल्पनानी नाही, तर त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई राखा.
परमेश्वराजवळ प्रार्थना करणं म्हणजे काय? जो स्वर्गीय पिता सामर्थ्यशाली आहे त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणं, त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई ठेवणं. कारण देवाला सर्व शक्य आहे. मनुष्यात जे अशक्य ते देवाला शक्य आहे. आणि पहा, गाण्याची उपासना सांगितले बोल तेच सांगतात, देव बोले प्रेमे पाटा की माझ्या बरी भाटा की माझ्या बरी भा. सर्व कष्टी सर्व दुःखी ओजियानी कनती ऐकू जाते दिव्य लोकी प्रीती तेथे वसती. देव बोले प्रेमे पाटा की माझ्या बरी भाटा की माझ्या बरी भार. होय, भाराक्रांत होऊन जगू नका, चिंताक्रांत होऊन जगू नका. परमेश्वराने ते सर्व भार ख्रिस्तामध्ये आपल्या जीवनातून काढले आहेत. होय, आपल्या पापांची सर्व जू त्याने वाहिले. त्याने आपल्या हातीपायी खिळे ठोकले, काट्यांचा मुकुट सहन केला की तुम्ही त्या सर्व अंधकाराच्या जू मधून सुटावं, मुक्त व्हावं, देवाचं वारीस पुत्र कन्या असं व्हावं. आणि होय, त्याने ते केलेलं आहे. होय, त्याने त्याच्या पवित्र रक्ताद्वारे, त्याच्या अर्पणाद्वारे तुम्हा आम्हास शुद्ध केले आहे. त्यामुळे कोणाचाही न्याय करू नका, कोणालाही दोष लावू नका, स्वतःला शांतीमध्ये प्रीतीमध्ये राखा. होय, परमेश्वर तो खरा ममताळू आहे. त्यांनी ती आपल्यावर दया केली. देवाने आपली खरी ओळख करून घेतली. ज्या देवाला सर्वजण शोधत आहेत त्या देवाने आपला एकुलता एक पुत्र देऊन आपली तुमची आमची ओळख करून घेतली. देव खरा ममता अंत काही लागेना. पहा, या सर्व उपासना संगीतल्या गाण्यामध्ये त्याची आत्मिकता दिसून येते. ती आत्मिकता काय सांगते पहा, सर्व कष्टी सर्व दुःखी ओजिया आणि कणती ऐकू जाते दिव्य लोकी प्रीती ते वसती. प्रीती कुठे वसती? देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला, ती प्रीती खरी आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. होय, देव खरा ममताळू आहे. देव प्रेमळ आहे, तो फिरून दया करणारा आहे. त्याकरता हे उपासना सांगितलं गाणं ते आत्मिक बोध देतं की ईश्वराची दया किती, ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना. न्यायी तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाना. देव बोले प्रेमे पाटा की माझ्या बरी भाटा की माझ्या बरी भा. सर्व कष्टी सर्व दुःखी ओजियानी कनती ऐकू जाते दिव्य लोकी प्रीती तेथे वसती. देव बोले प्रेमे पाटा की माझ्या बरी भाटा की माझ्या बरी भा. देव खरा ममताळू अंत काही लागेना. केवळा तो कन वाळू मानसांना कळेना.
ती खरी अघात प्रीती जितयाच्या अंतरी, तोच म्हणे नाही भीती निदयास नावरी. देव बोले प्रेमे पाटा की माझ्या बरी भाटा की माझ्या बरी भा. या उदासी भ्रांती सोडा त्याची वाणी ऐकुनी, निशलाती मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवोनी. बापा बरी टेकताना लेकरांना सुख पा. येशूपासी राहताना हर्ष वाटतो अपा. देव बोले प्रेमे पाटा की माझ्या बरी भाटा की माझ्या बरी भा. ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना, न्याय करी त्याची प्रीती सिंधुए बडी जाना. देव बोले प्रेमे पाटा की माझ्या बरी भाटा की माझ्या बरी भा. प्रेज द लॉर्ड. होय, आपले भार त्या देवावर सोपवा आणि पहा, आपल्या सर्व चिंता, आपल्या सर्व योजना, आपल्या सर्व आकांक्षा, आपले सर्व कार्य त्याचवर सोपवा. त्याला मध्यस्थी करा. होय, जो मध्यस्थ प्रभू येशू, परमेश्वर आणि मनुष्याच्या मध्यस्थ कोण आहे? प्रभू येशू आहे. तो देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये त्या ख्रिस्ताला जो मध्यस्थ करण्यात आला त्याला घ्या. आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक ठिकाणी त्याला मध्यस्थी अशी घेता, त्याच्या नामामध्ये आपलं कार्य करता, ते सर्व पूर्णतः जाईल. आपल्या सर्व चिंता, आपल्या सर्व आकांक्षा त्याचवर टाका. त्याच्या ठाई जी शांती आहे, त्याच्या ठाई जी प्रीती आहे, ती आपल्या ठाई राखा. होय, ख्रिस्त तुमच्या ठाई विश्वासाद्वारे यावा आणि तो प्रीतीचा पाया घातला जावा आणि ती पूर्ण प्रीती तुमच्या जीवनातल्या भीतीला घालवून द्यावी. असं तुमचं जीवन जसा देव परिपूर्ण आहे तसं व्हावं, याकरता विश्वासात राहा, प्रार्थनेत राहा, पवित्र शास्त्र वचन वाचत राहा. कारण त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्या सर्वांच्या पापांकरता दिला. तोच सार्वकालिक जीवनाचा दरवाजा आहे, तो द्वार आहे, तो मेंढरांचा मेंढपाळ आहे. तो वाणी देईल आणि मेंढा पहा, कुरणातल्या कळपा व्यतिरिक्त इतर जी मेंढरं आहेत त्यांना सुद्धा तो एकत्र करेल. तो झेंडा उपारला जाईल, शीळ मारेल परमेश्वर म्हणतो, आणि मी सर्वांस एकत्र करेन. त्याकरता एकमेकांकरता प्रार्थना करा, एकमेकांकरता उपवास करणारे, आपल्या सर्व चुकांच्या अपराधांची आस्था पश्चाताप करणारे, असं स्वतःला शेवटच्या क्षणापर्यंत राखा. आपलं मागच्या रविवारी आपण संदेश ऐकला पहा. आपलं जे विश्वास रूपी तारू ते आतून बांधा, त्याच्या वचनाने, त्याच्या ख्रिस्ताच्या विश्वासाने, पवित्र आत्मेमध्ये ते बांधा. दृढ असे राहा विश्वासात, वचनामध्ये. नश्वर ज्या गोष्टी नश्वर होणार आहेत, जो परमेश्वर आकाश पृथ्वी एकदा हलवून ठेवणार आहे, का न हलणाऱ्या गोष्टी स्थिर व्हाव्यात. आणि होय, त्या गोष्टीमध्ये आपण असावं असं आपल्याला वाटतं, तर आपण त्याच्या विश्वासात दृढ असलेले, वचनामध्ये असलेले असे स्वतःला राखा. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण की त्यामध्ये जीवनाचा उगम आहे. कुठं आहे जीवनाचा उगम? तो आतमध्ये आहे. तुमचं आतमध्ये तारू कसं आहे? तुमचं पात्र आतमध्ये कसं आहे? देवाच्या आध्यात्मिक गोष्टींनी भरलेलं का सर्व द्वेष, मत्सर, कपट यांनी भरलेलं? होय,
आपण वेदीसमोर जात असता, ख्रिस्त काय म्हणा, तू वेदीसमोर जात असता तुला आठवले की तू तुझ्या भावाचा अपराधी आहेस, तर तुझे अर्पण तिथेच ठेव आणि पहिल्यांदा जाऊन आपल्या भावाची समेट कर आणि मग ते अर्पण येऊन अर्पे. होय, तुमचे आमचे अर्पण तेव्हा स्वीकारले जातील जेव्हा आपले पात्र रिक्त असेल, देवाच्या आध्यात्मिक संपत्तीने भरलेलं असेल, शांतीमध्ये असेल, प्रीतीमध्ये असेल. स्वतःला होईल तितके शांतीमध्ये राखा, प्रीतीमध्ये राखा, क्षमा करा, एकमेकांना प्रार्थना करा. आपलं पात्र ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये शुद्ध पवित्र करत असलेले असे राखा. रोज आपली कपडे धुवा, रोज आपलं अंतकरण, आतल्या गोष्टी शुद्ध करत राहा. होय, पवित्र करण्याची परिपूर्ती करणारे, ख्रिस्ताची शांती बागणारे, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीत राखणारे असे स्वतःला बनवा. कारण की तो काळ जवळ आहे, आपण त्या काळात आहोत. आणि होय, प्रभू कधी येईल आपणास ठाऊक नाही. याकरता स्वतःला पवित्र विश्वासावर स्वतःची काय करा, रचना करून घ्या. कारण की देवाने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या सर्वांच्या पापा करता दिला. तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, क्योंकि उस लहू में जो ताकत है जिससे हम पाते हैं छुटकारा, क्योंकि उस लहू में जो ताकत है जिससे हम पाते हैं छुटकारा, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है। तूने वो लहू बहाया है, सारी दुनिया को बचाया है, तूने वो लहू बहाया है, सारी दुनिया को बचाया है। कभी तूने किसी से कभी तूने किसी से न कुछ मांगा, कभी तूने किसी से न कुछ चाहा, कभी तूने किसी से न कुछ मांगा, कभी तूने किसी से न कुछ चाहा, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, क्योंकि उस लहू में जो ताकत है जिससे हम पाते हैं छुटकारा, क्योंकि उस लहू में जो ताकत है जिससे हम पाते हैं छुटकारा, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है। धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद धन्यवाद देतो. या वेळे करता, समय करता, सुंदरशा वेळे करता. होय प्रभू, येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, त्यांच्या ठाई तू आत्मिक बोध घाल आणि येणाऱ्या सर्व काळामध्ये ख्रिस्तामध्ये विश्वासात दृढ पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात प्रत्येकाला तू राख. होय, 5 शहाण्या कुमारिकांसारखं प्रत्येकाने तयार व्हावं, तुझ्या वधूसारखं प्रत्येकाने तयार व्हावं, त्या वस्त्राकरता, त्या जीवनी मुकुटाकरता प्रत्येकाने कणावं आणि ते कन्न प्रत्येका ठिकाणी ख्रिस्ता तू घाल. नश्वर गोष्टीपासून प्रत्येकाची दृष्टी हटव आणि विश्वासाचा उत्पादक ख्रिस्त याच्यावर तू दृढ कर. ही प्रार्थना तारणकर्ता प्रभू येशूच्या नावात केली म्हणताय पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता, सुंदरशा क्षणांकरता.
आणि येणाऱ्या वचनाकरता. पुन्हा एकदा आपण आज प्रभूमध्ये देवाचं वचन, त्याची आत्मिकता ऐकणार आहोत. 1-2 मिनिटं द्या. प्रेज द लॉर्ड. या आपण आजच्या संदेशाकडे जाऊया. प्रभूमध्ये पुन्हा एकदा एक आत्मिक वचन, त्याचं आत्मिक म्हणणं ख्रिस्तामध्ये पाहूया, जेणेकरून त्या वचनाद्वारे ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये ते आत्मिकता घालेल, स्थिर करेल आणि आपणास दृढ असे करेल. होय, परमेश्वर सांगतो पहा, त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या सामर्थ्याद्वारे, त्याच्या पुत्राद्वारे तो सामर्थ्यशाली प्रभू आहे. तो कसा आहे? तो सामर्थ्यशाली प्रभू आहे. आणि अशा अनेक साक्षी पवित्र शास्त्रामध्ये नमूद आहेत. त्या साक्षींद्वारे तुम्ही वेढलेले असे आहात. तुम्ही कसे आहात? त्या साक्षींच्या मेघाने वेढलेले असे आहात. संदेश पहा, पवित्र शास्त्रातले उदाहरण पहा. इस्रायल लोकांना परमेश्वराने समुद्र दुभागून बाहेर काढलं. ख्रिस्ताला त्या मरणातून बाहेर काढलं. लाजरसला मेलेला असताना त्या गुहेतून ख्रिस्ताने बाहेर काढलं. दानिएलला सिंहाच्या पुढे टाकलेलं असताना त्या सिंहाची तोंडे परमेश्वराने बंद केली. दावीद अनेक संकटातून बाहेर पडला. होय, तो सामर्थ्यशाली प्रभू आहे. आणि आज आपण पुन्हा एकदा त्याचं वचन ऐकणार आहोत. ते वचन सांगतं, आनंदाने गजर कर, आपल्या डेऱ्याची जागा वाढीव. काय कर? आपल्या डेऱ्याची काय कर? जागा वाढीव. होय, तो सामर्थ्यशाली परमेश्वर काय सांगत आहे की आपल्या डेऱ्याची जागा वाढीव. तुम्ही आज संकटात असाल, अडचणीत असाल, एखाद्या गोष्टीची तुमच्या जीवनात कमतरता असेल तर आनंदाने गजर करा. तुम्ही तुमच्या बुद्धी कल्पनाने परमेश्वराची कल्पना करू नका. तो परमेश्वर सामर्थ्यशाली आहे, ज्याने आपल्या पुत्राला मरणातून उठवले, ज्या ख्रिस्ताने, प्रभू येशूने लाजरसला बाहेर काढले. काय तो तुम्हा आम्हास तुमच्या असलेल्या परिस्थितीतून बाहेर काढणार नाही काय? तो काढू शकेल, कारण की तो सामर्थ्यशाली आहे. याकरता आपल्या बुद्धी कल्पनाने परमेश्वराची कल्पना करू नका, तर त्याचं सामर्थ्य पहा. तो आकाश व पृथ्वी तयार करणारा परमेश्वर आहे, त्याचा रचिता तो आहे. त्याला तुमची आमची संकट काय दूर करण्यास तो असमर्थ असा आहे काय? आपणच त्याची वाणी ऐकत नाही, आपणच त्याच्या वाणीकडे लक्ष देत नाही, त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई दृढ राखत नाही. आपणच अल्पविश्वासात जातो आणि आपल्याच बुद्धी कल्पनाने परमेश्वर हे करू शकत नाही अशा अशक्य गोष्टीमध्ये आपण येऊन अडकतो. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं, आपल्या डेऱ्याची जागा वाढीव. होय, तुमच्या डेऱ्याची जागा वाढवा. परमेश्वराचं सामर्थ्य समजून घ्या. तो सामर्थ्यशाली आहे. तुमच्या आमच्या जीवनात जी संकट आहेत, निंदा आहेत, त्रास आहेत, त्या संकटापेक्षा, त्या त्रासापेक्षा परमेश्वर काय आहे? मोठा आहे. तुमच्या दुःखामध्ये, त्रासामध्ये, निंदामध्ये, अडचणींमध्ये त्या सर्व विचारात येऊ नका. अशक्य अशा गोष्टींच्या विचारात येऊ नका की हे सर्व अशक्य आहे. तर देवाला सर्व शक्य आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा, दृढ असा विश्वास ठेवा की तुमची तो परिस्थिती बदलू शकेल. आणि अशा सर्व परिस्थितीत तुमच्या जवळ कमतरता असताना, तुमच्या जवळ अडचणी असताना, तुमच्या जीवनात संकट असताना तुम्ही काय करा? आनंदाने गजर करा, मोठ्याने गजर करा, देवावर विश्वास ठेवा.
त्या सर्व अशक्य निराशांच्या गोष्टीला आपल्या जीवनात स्थान देऊ नका, कारण की परमेश्वर सामर्थ्यशाली आहे. आपल्या डेऱ्याची जागा वाढीव. होय, तुम्ही तुमच्या बुद्धी कल्पनांचा विश्वास ठेवू नका देवावर. तुमच्या बुद्धी कल्पनांचा विश्वास काढून टाका. त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई राखा. तो सामर्थ्यशाली आहे. तो सर्व गोष्टी करू शकतो. त्याला सर्व ठाऊक आहे तुम्हाला कुठल्या गोष्टींची गरज आहे. पण जर आपला विश्वास त्याच्या ठाई नसेल, आपण विश्वासात डळमळीत असे होत असू, प्रार्थना करून चिंता करत असू आणि अशक्य अशा वातावरणात आपण राहत असू, आपले विचार सुद्धा ते अशक्य होतील असे असतील, तर तुम्हाला तर कसं प्राप्त होईल? जसा विश्वास तुम्ही धरता तसं तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्याकरता त्या अशक्य अशा विचारातून बाहेर या. आणि त्या सर्व परिस्थितीत, आज तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमी असेल, आज तुम्ही दुःखात असाल, आज तुम्ही त्रासात असाल, संकटात असाल, अशा सर्व परिस्थितीत त्या देवावरचा विश्वास गमावू नका, तर आनंदाने गजर करा. आपल्या डेऱ्याची जागा वाढीव. होय, परमेश्वर यशाया संदेशाद्वारे सांगतो, आपल्या डेऱ्याची काय कर? जागा वाढीव. प्रेज द लॉर्ड. पहा, यशाया याचा 54वा अध्याय 1 ते 4 वचन काय म्हणतात. यशाया याचा 54वा अध्याय 1 ते 4 वचन काय म्हणतात पहा. यशाया संदेशाद्वारे परमेश्वराने सांगितलेलं वचन यशायाने 54व्या अध्यायात नमूद केलेलं आहे. काय सांगतं पहा 1 ते 4 वचन. मूल न झालेल्या वंदे आनंदाने गजर कर. मूल न झालेल्या पहा इथं काय लिहिलंय, मूल न झालेल्या वंदे आनंदाने गजर कर. ज्या तुला प्रसूत वेदना माहित नाही ती तू आनंदाने जयघोष कर. आनंदाची आरोळी मार, कारण विवाहित स्त्रीच्या मुलापेक्षा सोडलेलीची मुले पुष्कळ आहेत असे परमेश्वर म्हणतो. पहा, यशाया संदेशाद्वारे परमेश्वर काय सांगतो की मूल न झालेले वंदे आनंदाने गजर कर. ज्या तुला प्रसूती वेदना माहित नाही ती तू आनंदाने जयघोष कर. आनंदाची आरोळी कर, कारण विवाहित स्त्रीच्या मुलापेक्षा सोडलेलीची मुले पुष्कळ आहेत असे परमेश्वर म्हणतो. होय, तो परमेश्वर सामर्थ्यशाली आहे. तुम्ही तुमच्या बुद्धी कल्पनांचा विचार काढून टाका, तो विश्वास काढून टाका आणि त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई दृढ ठेवा. तो सामर्थ्यशाली आहे. आज तुमच्या जीवनात एखादी गोष्ट कमी असेल, तुम्ही एखाद्या संकटात असाल, एखाद्या त्रासात असाल, अशा सर्व अशक्य अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही येता, तुमचे विचार सुद्धा अशक्य असे बनतात. तुम्हाला वाटतं की परमेश्वरापासून शक्य नाही. पण परमेश्वर सांगतो, मूल न झालेल्या वंदे आनंदाने गजर कर. होय, तुम्ही अशा सर्व परिस्थितीत काय करा? आनंदाने गजर करा. दुसरं वचन काय सांगतं पहा. आपल्या डेऱ्याची जागा वाढीव. आपल्या राहुट्यांचा कणात पसरू दे. अटकाव करू नको. आपल्या दोऱ्या लांब कर. मेघा पक्क्या ठोक, कारण उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होईल. तुझे संतान राष्ट्रावर ताबा करील व उजाड झालेली नगरे वसविल. भिवू नको, तू लज्जित होणार नाहीस. घाबरू नको, तू फज्जित होणार नाही. तुझ्या तारुण्यातील अप्रतिष्ठेचा तुला विसर पडेल. तुला आपल्या वैधवाच्या बट्ट्याचे स्मरण यापुढे होणार नाही. प्रेज द लॉर्ड. पहा, यशाया संदेशाद्वारे परमेश्वर सांगतो, मूल न झालेल्या वंदे आनंदाने गजर कर. आनंदाने गजर कर. आपल्या डेऱ्याची जागा वाढीव. जिला मुलं आहेत, विवाहित स्त्रीपेक्षा तुझी मुलं अनेक आहेत. पहा, ती येत आहेत. ती राष्ट्रावर ताबा मिळवणार आहेत. तू इथून पुढे लज्जित होणार नाही. तुझ्या बट्ट्याचा तुला विसर पडेल. तुम्हाला अशा सर्व परिस्थितीचा विसर पडेल ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात. जेव्हा तुम्ही त्या परिस्थितीत परमेश्वराला धन्यवाद देता, आनंद गजर करता त्या परिस्थितीमध्ये, तेव्हा परमेश्वर तुमची परिस्थिती बदलतो. का बदलतो? कारण की तो सामर्थ्यशाली आहे. तुम्हाला माहित नाही त्याच्या योजना तुमच्या जीवनामध्ये काय आहेत. आपण आपल्या बुद्धी कल्पनानेच परमेश्वराकडे मागत असतो, पण तो परमेश्वर मोठा आहे.
तुमच्या समोर आलेल्या संकटापेक्षा, तुमच्या त्रासांपेक्षा परमेश्वर मोठा आहे. त्याला सर्व काही शक्य आहे. तो तुमची परिस्थिती बदलू शकतो. ह्याकरता त्या सर्व परिस्थितीमध्ये आशा खचू देऊ नका. विश्वास ठेवा, आनंदाने गजर करा. परमेश्वर तुमची परिस्थिती आहे त्या परिस्थितीपेक्षा बदलणारा असा परमेश्वर आहे. तुम्ही आज विश्वासात कमी असाल, तुमच्या घरामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता असेल, त्या सर्व परिस्थितीत आनंदाने गजर करा. पहा, आहे त्या परिस्थितीपेक्षा ज्या गोष्टीची कमी आहे ती गोष्ट परमेश्वर तुम्हाला भरपूर अशी देईल. जेव्हा तुम्ही त्या सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वराचा धन्यवाद करता. प्रेज द लॉर्ड. पहा, याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय याकोब काय सांगतो त्याच्या पत्रामध्ये. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय 5 ते 10 वचनामध्ये याकोब काय सांगतो हे आपण पाहूया. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय 5 ते 10 वचनामध्ये याकोब काय सांगतो आपण ऐकूया. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय 5 ते 10 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. तुम्हापैकी जो कोणी ज्ञानाने उन्हा असेल त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणास दोष न लाविता सर्वांस दातृत्वाने देतो. प्रेज द लॉर्ड. काय सांगतो याकोब? याकोब सांगतो त्याच्या पत्रामध्ये पहिला अध्याय 5 वचनामध्ये, तुम्हापैकी जो कोणी ज्ञानाने उन्हा असेल त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणास दोष न लाविता सर्वांस दातृत्वाने देतो. होय, आपण वचन जे ऐकत आहोत तेच वचन ऐकत आहोत की परमेश्वर जे त्याच्याकडे जातात, जे सर्व अशक्य परिस्थितीमध्ये परमेश्वराला धन्यवाद देतात, आनंद करतात, मोठ्याने गजर करतात, त्याच्यावरचा विश्वास डळमळीत होऊ देत नाही. परमेश्वर त्यांना दोष न लावता दातृत्वाने देणारा परमेश्वर आहे. तुम्ही ज्ञानाने उणे आहात का? परमेश्वराजवळ मागा. होय, आज परमेश्वराचं वचन तेच ऐकत आहोत. आपल्या डेऱ्याची जागा वाढीव. होय, तुमच्या संकटामध्ये, तुमच्या सर्व अशक्य अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराला सर्व शक्य आहे हा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. आज तुम्ही कुठल्या तरी संकट असाल, त्रासात असाल, पण अशा सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर जो सामर्थ्यशाली आहे त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई दृढ राखा. कारण की अशा अनेक परीक्षा प्रसंग, अनेक संकट येऊन टिपलेले आहेत, त्यामधून आपल्याला जावं लागणार आहे. पण परमेश्वराचं वचन सांगते की परमेश्वर सामर्थ्यशाली आहे. तो आपल्या डेऱ्याची जागा वाढीव. आनंदाने गजर कर. मूल न होणारे वंदे, तू आनंदाने गजर कर. पहा, तुझी मुले येत आहेत. विवाहित स्त्रीपेक्षा तुझी सोडलेलीची मुले अनेक आहेत. होय, तुम्हाला ज्या गोष्टीची कमी आहे परमेश्वर तीच गोष्ट भरपुरीने तुम्हाला देईल, जेव्हा तुम्ही त्याच्या सामर्थ्यावर विश्वास राखता, दृढ असा राखता. आलेल्या सर्व अशक्य अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराचा विश्वास डळमळीत होऊ देत नाही. त्याच्या सामर्थ्याचा विश्वास राखता. याकोब त्याच्या पत्र याचा पहिला अध्याय सांगतो, तुम्हापैकी जो कोणी ज्ञानाने उन्हा असेल त्याने देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणास दोष न लाविता सर्वांस दातृत्वाने देतो. पण त्याने काही संशय न धरिता विश्वासाने मागावे. संशय धरणारा वाऱ्याने लोटलेला व उचंबळलेला समुद्राच्या लाटेसारखा आहे. होय, तुम्ही मागा, तुम्हाला प्राप्त होईल, पण संशय धरून मागू नका, याकोब म्हणतो. कारण की संशय धरणारा पहा, वाऱ्याने लोटलेल्या आणि समुद्राच्या उचंबळलेल्या लाटेसारखा तो आहे. तो दोन मनाचा आहे. त्यापासून, प्रभूपासून त्याला काय मिळेल त्याने आशा धरू नये. पहा, इथं काय लिहिलंय, असा मनुष्य दोन मनाचा असून आपल्या सर्व मार्गात चंचल असतो. आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. ओ, जे दोन मनाचे आहे, चिंता करून प्रार्थना करणारे, प्रार्थना करून चिंता करणारे, संशय धरणारे, अशक्य अशा वातावरणामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य सुद्धा अशक्य आहे असं विचार करणारे, अशा लोकांना प्रभूपासून काही मिळणार नाही. जे त्याच्यावर विश्वास ठेवतील, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतील, ज्याने स्वतःच्या पुत्राला मजपाप्या करता पाठविले, त्याला मरणातून उठवले, तो मलाही त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे उठवेल. आणि होय, मरणाच्या शेवटापर्यंत विश्वास दृढ राखतील, त्यांना प्रभूपासून तो जीवनी मुकुट मिळेल. आणि या जीवनी सुद्धा तुम्हाला ज्या गोष्टीची कमी आहे
त्या सर्व अशक्य परिस्थितीमध्ये परमेश्वराला सर्व शक्य आहे हा विश्वास दृढ राखणारे बना. पहा त्यातलं 9वं वचन काय म्हणते याकोबाच्या पत्राचा पहिला अध्याय 9वं वचन, नीच स्थितीतील बंधूने आपल्या उच्च स्थितीविषयी अभिमान बाळगावा. तुम्ही आज खूपच परिस्थिती तुमची बिकटाची आहे, पण अशा सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर विश्वास ठेवून उच्च स्थितीविषयी काय धरा, आशा बाळगा, विश्वास धरा. परमेश्वर मला सर्व परिस्थितीतून बाहेर काढेल, मला लागणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हाला पुरवेल. आकाशातील पाखरांकडे पहा, भूकंपाकडे पहा. ख्रिस्त म्हणतो ती कशी जगतात, कशी वाढतात. रानातलं गवत आज आहे, उद्या भट्टीत पडतं, तर त्याला देव असा पोशाख घालतो, तर तुम्हाला तो विशेष करून पोशाख घालणार नाही काय? होय, तुम्ही नीच अवस्थेत असाल, फार गरीब परिस्थिती मध्ये असतात, तुमच्याकडे एखाद्या गोष्टीची कमी असेल, तर उच्च स्थितीविषयी आशा आणि विश्वास धरा की परमेश्वर तुम्हाला ती देईल. आणि धर्मानाने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा, कारण तो गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल. जर तुम्ही नीच स्थितीमध्ये असाल, गरीब अवस्थेमध्ये असाल, तर उच्च स्थितीविषयी आशा बाळगा की परमेश्वर तुमचे दिवस पालटेल. आणि उच्च स्थितीमध्ये आहात तर आपली जी पूर्वीची परिस्थिती होते त्याविषयी जाण ठेवणारे, त्याविषयी अभिमान बाळगणारे, परमेश्वराचा अभिमान बाळगणारे बना. कारण इथं वचन सांगतं, आणि धर्मानाने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा, कारण तो गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल. होय, मनुष्याचं जीवन त्या पाण्यावर आलेल्या बुडबुड्यासारखं आहे, तराजूत भरलेला त्या काजव्यासारखा आहे. मनुष्य तू काय, तू त्याची आठवण करावी. दावीद म्हणतो, स्तोत्रकार म्हणतो, मनुष्य तू काय, तू त्याची आठवण करावी. मनुष्यास परमेश्वर म्हणतो, अहो मानवांनो मातीस मिळा, आणि परत म्हणतो, अहो मानवांनो परत या. त्याने ती दया ख्रिस्ताद्वारे आपल्यावर केली. आणि होय, ती दया विसरू नका, तो विश्वास दृढ राखा, परमेश्वर तुमची परिस्थिती बदलेल. तो विश्वास दृढ राखा. तुमच्या बुद्धी कल्पनांचा विश्वास नकोय परमेश्वराला. तो विश्वास जो प्रगट केला ख्रिस्ताद्वारे, सामर्थ्यशाली विश्वास, सर्व दुःखात क्लेशात असतानाही आपल्या मेंढपाळाने वधस्तंभावर काय दिला, आपल्यासाठी जीव दिला. काय विश्वास होता ख्रिस्ताचा, की मी या जगात यासाठी आलेलो आहे की माझ्या मेंढरांचं काय करावं, पापाचा खंड भरावा, देवाची योजना पूर्ण करावी. जसा मला जीव देण्याचा अधिकार आहे तसा परत घेण्याचाही अधिकार आहे ख्रिस्त म्हणतो. त्याचा विश्वास दृढ होता. त्याच्या पित्याने त्याला एकटं असं सोडलं नाही. सर्व संकटामध्ये, सर्व अडचणीमध्ये त्याला तिसऱ्या दिवशी उठवलं. आणि तोच विश्वास तुम्ही दृढ राखत आहात, तर तुमच्या मरणाच्या शेवटापर्यंत तो दृढ राखा. अनेक संकट येतील, अनेक छळ होईल, अनेक अडचणी येतील, पण त्या सर्व परिस्थितीमध्ये आनंदाने गचर करा. परमेश्वर तुमची परिस्थिती बदलेल. ख्रिस्तासारखं तुम्हालाही त्याच्यावर विश्वासाने तो उठवेल. आणि आज परिस्थिती तुमची बिकटेची आहे, तर परमेश्वर तुमची परिस्थिती बदलणार आहे. हा विश्वास दृढ राखा, कारण की विश्वास आपल्या बुद्धी कल्पनांचा नाही. आपल्या जीवनातला तो बुद्धी कल्पनांचा देव काढून टाका. तो वेगळाच कोणीतरी देव तुम्ही तयार करून ठेवलेला आहे. परमेश्वर असं केलं तर असं करेल, मी असं केलं तर तो तसा करेल. तसं नाही करणार तो असं करेल. तो सामर्थ्य, जोपर्यंत तुम्ही तुमचा विश्वास त्याच्या सामर्थ्यानुसार बनवत नाही, ख्रिस्तावर विश्वास दृढ असा राखत नाही, सर्व संकटात, सर्व अडचणीत, सर्व दुःखामध्ये, सर्व परिस्थितीत जेव्हा देवाला तुम्ही धन्यवाद द्यायला शिकता, ख्रिस्तासारखं, दानियेलासारखं, तेव्हा तो तुमची परिस्थिती बदलेल. कारण की परमेश्वर मुख पाहत नाही, तर त्याच्या आत्म्याने अंतःकरण पारखणारा तो परमेश्वर आहे. करिंथकराचे पहिले पत्र 2रा अध्याय 4 आणि 5 वचन काय म्हणतं पहा. करिंथकरास पहिले पत्र 2रा अध्याय याचं 4 आणि 5 वचनामध्ये पण वचन, सुंदर वचन बोध करतं. पौल काय बोध करतो इथं पहा. करिंथकराचे पहिले पत्र 2रा अध्याय 4 आणि 5 वचन, माझे भाषण व माझी घोषणा ही ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांनी नव्हती. पौल म्हणतो, माझी जी घोषणा होती ही ज्ञानयुक्त भरलेल्या शब्दांनी मन वळवण्याकरता नव्हती, तर कशी होती, तर आत्मा व सामर्थ्य यांच्या प्रतिपादनाची होती. आत्मा आणि सामर्थ्य यांच्या प्रतिपादनाची होती.
ती बुद्धीनी भरलेल्या शब्दाने मन वळविण्याकरता नव्हती. आज पण तुम्ही वचन जे ऐकत आहात ते बुद्धीने शिकवलेल्या शब्दांनी नाहीये, तर त्याच्या आत्मा आणि सामर्थ्याचं ते वचन आहे, त्याचं ते सामर्थ्य आहे. त्याने ख्रिस्ताठाई प्रगट केलं, इस्रायल लोकांना समुद्रातून दुभागून बाहेर काढलं, प्रभूने लाजरसाला मेल्यातून उठवलं, आंधळ्यांना दृष्टीदान दिलं, वाळलेल्या हाताला त्यांनी बरं केलं, रक्तस्राव स्त्रीचा जरा त्यांनी सुकवला. होय, तो सामर्थ्यशाली प्रभू आहे. 5 वचन काय म्हणतं पहा, यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानाने नव्हे तर देवाच्या सामर्थ्याने असावा. तुमच्या सर्व वाईट परिस्थितीमध्ये, तुमच्या सर्व संकटामध्ये, तुमच्या क्लेशाच्या काळामध्ये तुमचा विश्वास कसा असावा, तर त्याच्या सामर्थ्याचा विश्वास असावा. देवाच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई राखायला शिका. मनुष्याच्या बुद्धी कल्पनाने काम होत नाही, त्याच्या निर्णयाने काम होत नाही. जोपर्यंत तुम्ही तुमचे बेत त्याच्यावर सोपवत नाही तोपर्यंत ते सिद्धीस जात नाही. तर त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई राखा. विशेषतः जेव्हा तुम्ही संकटात असता, जेव्हा तुम्ही अडचणीत असता, त्याच्यावरचा विश्वास गमावू नका. प्रेज द लॉर्ड. होय, पहा, अब्राहमाच्या दृष्टिकोनातून सुद्धा परमेश्वर तसा होता. अब्राहम परमेश्वरावर कसा विश्वास धरायचा हे आपण वाचूया. रोमकरास पत्र याचा 4 अध्याय 17 ते 20 वचन काय म्हणतात पहा. रोमकरास पत्र याचा 4 अध्याय 17 ते 20 वचनामध्ये अब्राहमा दृष्टिकोनातून परमेश्वर कसा होता हे आपण वाचूया. रोमकरास पत्र याचा 4 अध्याय 17 ते 20 वचन. ज्या देवावर त्याने विश्वास ठेविला, जो देव मेलेला, पहा, ज्या देवावर त्याने विश्वास ठेविला, जो देव मेलेला जिवंत करीतो व जे नाही त्यास असल्यासारखी आज्ञा करीतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे. अब्राहमा दृष्टिकोनातून परमेश्वर कसा होता? मेलेलास जिवंत करणारा, नाही त्याला असल्यासारखी आज्ञा करणारा, असा तो परमेश्वर. असा अब्राहमाचा विश्वास होता. अब्राहम परमेश्वराच्या दृष्टिकोनातून विचार काय करत होता? तो असा विचार करत होता, त्याचा विश्वास असा होता की ज्या देवावर त्याने विश्वास ठेविला, जो देव मेलेलांस जिवंत करीतो व जे नाही त्यास ते असल्यासारखी आज्ञा करीतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे. आज आपण जे प्रभूवर विश्वास ठेवलाय तो कसा आहे? का आपण असंच म्हणत आहोत जगासारखं, तो अपराधी होता, तो मारला गेला, तो त्याच्या अपराधाची शिक्षा भोगला? का आपण असा विश्वास आहे की तो तुमच्या आमच्या पापांकरता आला, तो तुमच्या आमच्या पापांकरता त्याने पवित्र रक्त वाहिलं, परमेश्वराने त्याला जिवंत केलं, तसाच तो मलाही त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे तू जिवंत करेल, माझी आजची परिस्थिती तू बदलेल, माझ्या घरचं वातावरण तो बदलेल, असाच आपणही विश्वास धरत आहोत का? अब्राहमासारखा. अब्राहमाच्या दृष्टिकोनातून परमेश्वर कसा होता? तो असा होता, मेलेल्या जिवंत करीतो व जे नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करीतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे. त्याने आशेचा संभव नसतानाही आशेने विश्वास धरिला, यासाठी की तशी तुझी संतती होईल, असे जे वचन त्याप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचे बाप व्हावे. आपले निर्जीव झालेले शरीर व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याच्या लक्षात होती. पहा, अब्राहमाला स्वतःच निर्जीव झालेलं शरीर आणि साराच गर्भाशयाचं निर्जीवपण. अब्राहमाला वचन काय होतं की तू बहुत राष्ट्रांचे काय व्हावे? बाप व्हावे. आणि अब्राहमाला माहित होतं की त्याचं शरीर निर्जीव झालेलं आहे. सारा हिच्या गर्भाशयामध्ये पण निर्जीवपण आहे हे अब्राहमाला माहित होतं, त्याच्या लक्षात होतं. तथापि विश्वासाला दुर्बलता येऊ न देता, पहा, अब्राहमाला त्याचं शरीराचं निर्जीवपण माहित होतं, सारेचे गर्भाशयाचं पण निर्जीवपण माहित होतं, पण त्याने ते सर्व गोष्टी माहित असताना सुद्धा काय केलं की त्याने विश्वासाला दुर्बलता येऊ दिली नाही. होय, इथं वचन सांगतं की अब्राहमाने विश्वासाला दुर्बलता येऊ दिली नाही.
अब्राहमाच्या दृष्टिकोनातून परमेश्वर कसा होता की मेलेल्यास आज्ञा करणारा, जे नाहीये त्याला असल्यासारखी आज्ञा करणारा, जे मेले आहे त्याला जिवंत करणारा, आणि त्याच्या शरीराचं निर्जीवपण, साऱ्याच्या गर्भाशयाचं निर्जीवपण त्याला माहित होतं. हे माहित असताना, लक्षात असताना त्याने विश्वासाला दुर्बलता येऊ दिली नाही. होय, आज तुमचं आमचंही जीवन असंच अनेक संकटामध्ये असेल, असंच अनेक संकटामध्ये असेल, अनेक अडचणीमध्ये असेल. पण त्या सर्व निर्जीव गोष्टीमुळे आपण देवावरच्या विश्वासाला निर्जीवपणा येऊ देत आहोत का? अब्राहमाच्या दृष्टिकोनातून परमेश्वर असा होता. तिथं स्पष्ट सांगते की आपले निर्जीव झालेले शरीर व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याच्या लक्षात होती. अब्राहमाच्या लक्षात होतं की त्याचं शरीर निर्जीव झालेलं आहे. पहा, सारेची कूस सुद्धा निर्जीव झाली आहे, हे अब्राहमाला लक्षात होतं. हे लक्षात असताना सुद्धा त्याने विश्वासाला दुर्बलता येऊ दिली नाही. आज आपलंही जीवन असंच असलं पाहिजे. येणारं संकट पाहून, येणारा छळ पाहून, निंदा पाहून, तुमच्याकडे एखाद्या गोष्टीची कमतरता पाहून, तुमच्या जीवनात एखाद्या गोष्टीची अशक्य अशा गोष्टी पाहून तुम्ही तुमच्या विश्वासावर दुर्बलता येऊ देऊ नका. तुमचा विश्वास दृढ राखा. ख्रिस्तावरचा विश्वास काय करा? दृढ राखा. जसा अब्राहमाचा होता, जसा प्रभू येशू जो विश्वासाचा उत्पादक आपल्या ठाई, काय करा? दृढ राखा. त्याने देववचनाकडे पाहून अविश्वासाने आपली डळमळ होऊ दिली नाही, तर विश्वासाने प्रबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. पहा, तो शरीर निर्जीव होता. अब्राहमाची गर्भाशय निर्जीव झालं होतं हे त्याच्या लक्षात असताना सुद्धा अब्राहमाने विश्वासाला दुर्बलता येऊ दिली नाही आणि देवाच्या वचनानुसार विश्वास धरला. आपण पण देवाच्या वचनानुसार विश्वास धरला पाहिजे. योहान 3:16, देवाने एकुलता एक पुत्र, देवाने जगावर एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. होय, ज्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, तो तुम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी देऊ शकणार नाही काय? तो तुम्हाला जिवंत करू शकणार नाही काय? त्यांनी एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र आपल्या सर्वांकरता दिला. काय तो तुमच्या गरजा भागवू शकत नाही काय? अब्राहमने सुद्धा देववचनाकडे पाहून, पहा, आपल्या विश्वासाने प्रबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. कसे? देववचनाकडे पाहून अविश्वासाने आपली डळमळ होऊ दिली नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनातल्या ज्या निर्जीव गोष्टी आहेत, अशक्य गोष्टी आहेत, याकडे पाहून विश्वासामध्ये दुर्बलता येऊ देऊ नका. प्रेज द लॉर्ड. तर देववचनानुसार आपला विश्वास काय ठेवा? दृढ ठेवा. तुमच्याही जीवनात अनेक प्रश्न असतील, सुटलेले नसतील आजपर्यंत, तर त्या निर्जीव झालेल्या गोष्टींकडे पाहू नका. परमेश्वर सजीव करेल, परमेश्वर त्या गोष्टी सोडवेल, परमेश्वर त्या सर्व गोष्टी पूर्ण करेल. त्याच्या वचनानुसार विश्वास आपल्या ठाई राखा. ख्रिस्तावर विश्वास दृढ राखा. आपण दिलेले वचन पूर्ण करावयास तो समर्थ आहे, असा त्याचा पूर्ण निश्चय होता. होय, अब्राहमाचा निश्चय पूर्ण होता की आपण दिलेले वचन तो पूर्ण करावयास समर्थ परमेश्वर आहे. आपलाही विश्वास तोच असला पाहिजे की ख्रिस्ताला, ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले, तो मलाही, जर मी छळामध्ये गेलो, निंदेमध्ये गेलो, त्रासामध्ये गेलो, तर त्या सर्व परिस्थितीतून तो मला बाहेर काढू शकेल. आणि जरी मी मेलो तर शेवटच्या क्षणापर्यंत मी विश्वास दृढ राखेल, कारण की तो मरणातून पार गेलेला असा राणा आहे. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. होय, त्यांनी मरणावर विजय मिळवलेला आहे. तो तुमच्या आमच्या करता विजय मिळवलेला आहे. त्याला सर्व शक्य होतं. होय, तो तेव्हाच या जगाचा त्याने न्याय केला असता, पण त्यांनी देवाची आज्ञा पाळली. आपला जीव आपणा सर्वांकरता त्याने अर्पित केला. पवित्र रक्त आपणा करता वाहिलं. आपलाही विश्वास असला पाहिजे, जो ख्रिस्ताला तिसऱ्या दिवशी उठवू शकतो. तो ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे, प्रभू येशूवर ठेवलेल्या विश्वासाद्वारे मलाही जिवंत करणार आहे. निर्जीव गोष्टींकडे पाहून विश्वासात डळमळ होऊ देऊ नका.
येणाऱ्या संकटाकडे पाहून, येणाऱ्या छळाकडे पाहून आपली डळमळ होऊ देऊ नका. आपल्या डेऱ्याची जागा वाढवा. आज ज्या गोष्टी तुमच्या जीवनात नाहीयेत, आज ज्या गोष्टींची गरज तुम्हाला आहे, तर तुमच्या विचाराने, तुमच्या अशक्य अशा गोष्टींनी आपल्या विश्वासाची डळमळ होऊ देऊ नका. तर आपले विचार त्याच्या सामर्थ्यानुसार राखा. आपल्या डेऱ्याची जागा वाढव, परमेश्वर म्हणतो. पहा, विवाहित म्हणजे जिचा विवाह झाला आहे अशा स्त्रीपेक्षा सोडलेली मुले अधिक आहे. पहा, ती येत आहेत, ती राष्ट्रावर ताबा मिळवतील, परमेश्वर म्हणतो. होय, तुमच्याही गोष्टी, आज ज्या गोष्टींची कमी आहेत त्या गोष्टी तुमच्याकडे येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात येत आहेत, परमेश्वर म्हणतो. ज्या गोष्टींची आज तुम्हाला कमी आहे त्या गोष्टी मोठ्या प्रमाणात तुमच्या जीवनात येणार आहेत. जेव्हा तुम्ही आनंदाने गजर करता, अशा सर्व परिस्थितीमध्ये विश्वास दृढ राखता आणि दुर्बळ अशा, अशक्त अशा, निर्जीव अशा गोष्टीमुळे विश्वासाला दुर्बलता येऊ देत नाही. फिलिप्पियरास पत्र याचा 4 अध्याय 11 ते 13 वचनामध्ये वचन काय म्हणतं पहा. फिलिप्पियरास पत्र याचा 4 अध्याय 11 ते 13 वचनामध्ये वचन काय म्हणतं पहा. फिलिप्पियरास पत्र याचा 4 अध्याय 11 ते 13 वचन. मला पौली तर काय लिहितो, मला उणे असल्यामुळे मी बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी असेन ती तृप्त राहण्यास शिकलो आहे. पहा, पौली तर काय लिहितो की मला उणे असल्यामुळे मी बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी असेल ती तृप्त राहण्यास शिकलो आहे. अडचणीत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते. प्रत्येक प्रसंगी व सर्व प्रसंगी अन्न तृप्त राहणे व शुद्धीत असणे, संपन्न असणे व विपन्न असणे याचे शिक्षण मला मिळाले आहे. मला सामर्थ्य देण्याच्या ठाई मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. होय, पौल म्हणतो, मला सामर्थ्य देण्याच्या ठाई मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. तुम्हालाही तो सामर्थ्य द्यायला देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. त्याच्या ठाई तुम्ही सर्व काही कराव्यास समर्थ असे आहात. तुमच्या सर्व अशक्य गोष्टीकडे पाहून आपल्या विश्वासामध्ये दुर्बलता येऊ देऊ नका. जो तुम्हाला सामर्थ्य द्यायला देवाच्या उजव्या साईडला बसला आहे, जो मरणातून पार गेला, तो प्रभू येशू, त्याच्या सामर्थ्यात तुम्ही सर्व काही कराव्यास शक्तिमान आहात. प्रेज द लॉर्ड. पौल येतो म्हणतो की मला सामर्थ्य देण्याच्या टाइमी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. होय, जो देवाच्या उजव्या साईडला बसला, जो मरणावर विजय मिळवून गेला, तो तुमच्या आमच्या पापांचं अर्पण असा झाला, तो तुमच्या सर्व अशक्तपणामध्ये तुम्हाला सामर्थ्य देण्यास शक्तिमान आहे. पौल म्हणतो की पहा, मला सामर्थ्य देण्याच्या टाइमी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. होय, तुमची आज परिस्थिती अशक्तपणाची असेल, अनेक संकट येऊन टेपलेलं आहे, अनेक प्रकारच्या निंदा होत आहे, छळ होत आहे, पण अशा सर्व परिस्थितीत तो तुम्हाला सामर्थ्य देण्यास समर्थ असा प्रभू आहे. तुम्ही त्याच्या सामर्थ्यात शक्तिमान असे आहात. प्रेज द लॉर्ड. आपल्या डेऱ्याची जागा वाढीव, आपल्या बुद्धी कल्पनांचा विश्वास नाही, तर त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई दृढ राखा. ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले, तुमच्या आमच्या पापाचा खंड भरला, काय तर तुम्हाला सर्व परिस्थितीतून बाहेर काढणार नाही काय. प्रेज द लॉर्ड. पहा, मत्तयाचा 14वा अध्याय 17 ते 19 वचनामध्ये पण ख्रिस्ताने सांगितलं, प्रभूने सांगितलेलं वचन नमूद आहे. आपण वाचूया काय वचन सांगतं पहा. मत्तय याचा 14वा अध्याय 17 ते 19 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. ते त्याला म्हणाले, आमच्या जवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत. जेव्हा 5000 लोक समुदाय तिथं होता, ख्रिस्त म्हणाला की त्यांना खावयास द्या. आधी प्रेषित त्यांना म्हणाले की त्यांना जाऊ द्या त्यांच्या अन्नाची व्यवस्था लावायला. तर ख्रिस्त म्हणाला त्यांना जावायची गरज नाही, तर तुम्ही त्यांना खावयास द्या. मग ख्रिस्त म्हणाला तुमच्याकडे काय? ते म्हणाले की ते त्याला म्हणाले, आमच्या जवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत. आज आपलंही म्हणणं असंच आहे का? माझ्याकडे एवढंच जीवन आहे, माझ्याकडे एवढंच आहे. केवळ, तिथं केवळ शब्द आहे त्या वचनामध्ये. आपलाही विश्वास तसाच आहे का? अरे मी केवळ एवढंच आहे, माझं केवळ असं आहे, माझी लोक निंदा करतात, मला असं मिळालं नाही, मला तसं मिळालं नाही. ही सर्व कुरकुर आपल्या जीवनातून काढून टाका. जे आहे,
जे आहे अल्प असं ते देवाच्या नावाने समर्पित करा, धन्यवाद द्या, गौरव करा परमेश्वराचं, आपली डेऱ्याची जागा वाढवा, आपले विचार त्याच्या सामर्थ्याने ठेवा. ज्या 5 भाकरी 2 मासळ्या ते केवळ म्हणाले, ख्रिस्ताने काय केलं? तो म्हणाला ते इकडे मग जवळ आणा. होय, तुमच्याकडे केवळ आहे ना, ते ख्रिस्ताकडे द्या. आणि होय, परमेश्वराला ते जीवन द्या. आज थोडासा संदेश सांगत आहेत असेल, मोहरीच्या दाणे एवढा विश्वास असेल, छोटस कुटुंब असेल, ते सर्व देवाला समर्पित करा. परमेश्वर ते आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. ख्रिस्त ते 5,000 जेवायला घालत असताना त्यांना म्हणाले की तुमच्या जवळ काय आहे? प्रेषित म्हणाले की आमच्याकडे केवळ 5 भाकरी 2 मासळ्या आहेत. काय तुमचा आमचा विश्वास असाच आहे काय? केवळ 5 भाकरी 2 मासळ्या. आपला विश्वास असाच आहे काय? प्रेषितांना ख्रिस्ताने विचारलं की पहा तुमच्या जवळ काय आहे? जेव्हा 5,000 लोक जमली होती तेव्हा ख्रिस्ताला प्रेषित विनंती करतात की त्यांना जेवायची व्यवस्था करायला जाऊ द्या. ख्रिस्त म्हणा त्यांना जायची गरज नाही, तुम्ही त्यांना द्या. ख्रिस्ताने त्यांना विचारलं प्रेषितांना की तुमच्या जवळ काय आहे? तर प्रेषित म्हणतात ते त्याच म्हणाले आमच्या जवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत. काय तुमचा विश्वास आमचा विश्वास असाच आहे का आपल्या बुद्धी कल्पनांचा? की माझ्याकडे केवळ छोटासा संदेश सांगतात, छोटासा विश्वास आहे, माझं छोटस कुटुंब आहे, माझ्याकडे थोडेसेच पैसे आहेत, मी कशी सेवा करू, मी कसं जगू? येणारी परीक्षा प्रसंग मोठे आहेत, पण तो विश्वास मोहरीच्या दाण्या एवढा जरी असेल तर तुम्ही दृढ राखा. तुम्ही त्या सार्वकालिक जीवनात राखले जाल. आपल्या मरणाच्या शेवटपर्यंत दृढ विश्वास राखा. पहा वचन काय सांगते. ख्रिस्त म्हणला की तो म्हणाला की ती इकडे मजजवळ आणा. काय मजजवळ आणा? त्या 5 भाकरी 2 मासळ्या. मग त्याने त्या लोकसमुदायात गवतावर बसायला आज्ञा केली आणि त्याने त्या 5 भाकरी व 2 मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला. पुढे भाकरी मोडून शिष्याने दिल्यावर शिष्याने लोकसमुदायात दिल्या. मग ते सर्व जेवण तृप्त झाले आणि त्याने उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या भरून घेतल्या. प्रेज द लॉर्ड. जे तुम्ही केवळ केवळ म्हणत आहात ते देवाकडे ख्रिस्तामध्ये समर्पित करा. जे तुम्हाला अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. होय, तुमच्या जीवनात आज ज्या गोष्टींची कमतरता आहे त्या मोठ्या प्रमाणात परमेश्वर तुम्हाला देणार आहे. होय, ज्या आपण सार्वकालिक जीवनामध्ये जाणार आहोत, ज्यासाठी आपण तयार होत आहोत, तिथं मोठमोठे पुरस्कार आहेत, जीवनी मुकुट आहे, पांढरं शुभ्र वस्त्र आहे. आज जरी तुमचं जीवन अश्रू मध्ये असेल, दुःखामध्ये असेल, त्रासामध्ये असेल, संकटामध्ये असेल, पण तो विश्वास दृढ राखा. आणि जे आपल्या जीवनात आहे त्याला केवळ म्हणू नका, तर आनंदाने गजर करा त्या परिस्थितीमध्ये. धन्यवाद द्या परमेश्वराला. आपल्या डेऱ्याची जागा वाढीव परमेश्वर म्हणतो. अगं मूल न झालेल्या वंदे आनंदाने गजर कर. जी विवाहित आहे तिच्यापेक्षा सोडलेलीची मुलं अनेक आहेत. पहा ती येत आहेत, ती राष्ट्रावर ताबा मिळवतील. तो आपल्या डेऱ्याची जागा मोठी कर. होय, आपले विचार मोठे करा. त्याच्या सामर्थ्यानुसार विचार करायला शिका. तो सामर्थ्यशाली प्रभू आहे ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले. इस्रायला त्या समुद्र दुमागून बाहेर काढले. ज्याने लाजरसाला मेलेल्यातून उठवलं, तो सामर्थ्यशाली प्रभू आहे. त्याच्या सामर्थ्यानुसार विचार करायला शिका. तुमचा विश्वास दुर्बळ अशा गोष्टींकडे पाहून डळमळीत होऊ देऊ नका. पहा, अशक्य अशा गोष्टींचा विचार जास्त करू नका. ते विचार करून तुम्ही तुमच्या जीवनात बंधन निर्माण करत आहात, एक प्रकारचं जाळं निर्माण करत आहात आणि त्यातच आम्ही अडकले जात आहोत. आणि म्हणून तुमच्या जीवनात देवाचे आशीर्वाद यायला वेळ लागतो, कारण तुम्ही अशक्य अशा गोष्टींकडे पाहता. प्रेषितांनी तारूमध्ये असताना त्या संकटाकडे पाहिलं, त्या वादळाकडे पाहिलं आणि ते विसरून गेले की त्या तारूमध्ये ख्रिस्त झोपलेला होता. आणि ते म्हणू लागले, गुरुजी गुरुजी उठा, आपण बुडू लागलो. ख्रिस्ताने उठून त्या वाऱ्यास धमकावलं, ते थंडावलं. तो म्हणाला की अहो अल्पविश्वासू, विश्वास का धरला नाही?
तुमच्याही जीवनात अनेक संकट येत असतील. अशा सर्व संकटात, दुःखात, क्लेशात तुम्हाला एखाद्या गोष्टीची गरज आहे, खूप दिवस तुम्हाला मिळत नसेल, पण त्या सर्व गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही आनंदाने गजर करता, विश्वास दृढ राखता, ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टीपेक्षा परमेश्वर अनेक भरपुरीमध्ये देणारा तो परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. जे आहे केवळ ज्याला तुम्ही म्हणत आहात ते जीवन मिळवण्याकरता त्याने आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे. ज्याला तुम्ही केवळ म्हणत आहात, केवळ मी एक दिवस पाहत आहे, रोज मी तसाच पाहत आहे, ती निराशा काढून टाका, तो निर्जीवपण काढून टाका आणि त्या सामर्थ्याने मागणारे, त्या सामर्थ्याने जगणारे असे बना. प्रेज द लॉर्ड. पहा मत्तय याचा शेवटचे काही वचन वाचूया. मत्तय याचा 19 अध्याय 24 ते 26 वचन काय म्हणतात. मत्तय याचा 19 अध्याय 24 ते 26 वचन काय म्हणतात पहा. मत्तय कृष्णवर्तवान 19 अध्याय 24 ते 26 वचन. आणखीन तुम्हाला सांगतो की देवाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नेड्यातून जाणे सोपे आहे. हे ऐकून शिष्य फार थक्क होऊन म्हणाले, तर मग कोण तरेल? येशूने त्याचकडे निहाळून पाहून म्हटले, हे मनुष्यास अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे. होय, तुमच्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टी अशक्य आहेत, पण परमेश्वराला सर्व शक्य आहे. त्याच्या सामर्थ्याने आपल्या ठाई विश्वास राखा, त्याच्या सामर्थ्याचा विश्वास राखा. अशक्य अशा गोष्टींचा विचार करून ते जाळं निर्माण करू नका, त्यात गुंतू नका, डोळ्यांनी पाहिलेल्या संकटाला भयभीत होऊ नका. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेमध्ये राहा, वचनामध्ये राहा, त्या वचनाचा विश्वास राखा. ज्या प्रभूला ख्रिस्ताला परमेश्वराने तिसऱ्या दिवशी उठवलं, त्या सामर्थ्यशाली परमेश्वरावर विश्वास ठेवा, त्या सामर्थ्यशाली प्रभूवर विश्वास ठेवा, जो सामर्थ्य देण्याकरता देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. प्रेज द लॉर्ड. शेवटचं वचन वाचूया. मत्तयाचा 6 अध्याय. आपण ऐकलं आहे वचन, खूप सुंदर वचन आहे. मत्तयाचा 6 अध्याय मधले वचन काय सांगतं पहा. 29 वचनापासून वाचूया. तरी तुम्हाला सांगतो की शलोमोन देखील आपल्या सर्व व्यवहारात त्यातला एकसारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे ते उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अल्पविश्वासू तू विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत काळजी करत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्यास विदेशी लोक खटपट करीतात. या सर्वांची गरज तुम्हास आहे, तुमच्या स्वर्गीय पित्यास ठाऊक आहे. तुम्ही प्रथम त्याचे राज्य धार्मिकता मिळवण्याची खटपट करा, म्हणजे याबरोबर ती सर्व तुम्हास मिळतील. यास्तव उद्याची काळजी करू नका, कारण उद्याची काळजी उद्या, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसास पुरे. होय, परमेश्वर जे आज गवत आहे उद्या भट्टीत पडल्यानंतर त्याला असा पोशाख घालतो, तर ख्रिस्त म्हणतो अल्पविश्वासू तुम्हास तो विशेष पोशाख घालणार नाही काय? कारण की मनुष्य त्याच्या प्रतिरूपाचा असा त्याने तयार केला, त्याने त्याचवर दया केली, त्याच्या पापाचा खंड त्याच्या पुत्राद्वारे भरला, त्याने आपला एकुलता एक पुत्र त्या मनुष्याकरता दिला, यासाठी की त्याने पापातून मुक्त व्हावं, सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवावा. आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, तर तुमच्या जीवनात आज ज्या गरजा आहेत, आज जी संकट आहेत, त्याकडे पाहून परमेश्वराच्या बाबतीतला विश्वासामध्ये दुर्बलता येऊ देऊ नका. त्याच्या सामर्थ्याचा विश्वास राखा. तो तुमचाही पोशाख बदलेल, तुम्हालाही सुंदर असे पोशाख घालेल, तुमचे तो पोशाख बदलायला तयार आहे. त्याच्या सामर्थ्यानुसार विश्वास राखा, आनंदाने गजर करा. परमेश्वर तुमचे पोशाख बदलायला जात आहे. होय, ख्रिस्त तर स्पष्ट सांगतो की जे रानातले गवत आज आहे उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अल्पविश्वासू तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? होय, परमेश्वर तुमचे पोशाख बदलू शकतो. रानातलं गवत जे आज आहे उद्या भट्टीत पडल्यानंतर त्याला जर पोशाख घालू शकतो परमेश्वर, तर ज्या मनुष्य करता तो शुद्ध व्हावा म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार केला, त्याला तो सुंदर पोशाख का घालणार नाही?
होय, तुम्ही आज संकटात असाल, अडचणीत असाल, दुःखात असाल, क्लेशात असाल, एखाद्या गोष्टीची तुम्हाला कमतरता असेल, येणारे पृथ्वीवर परीक्षा प्रसंगाचा तुम्हाला काळजी लागली असेल, पण अशा सर्व परिस्थितीमध्ये त्याच्यावर विश्वास दृढ राखा. ज्याने समुद्र दुबागला, ज्याने लाजरसला त्या कबरेतून बाहेर काढलं प्रभू येशू, तो सामर्थ्यशाली प्रभू देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. तो तुमचे पोशाख बदलायला समर्थ असा प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. तुमची अशक्य अशी परिस्थिती पाहून देवावर अविश्वास करणं सोडून द्या. पहा, निर्जीव परिस्थितीकडे पाहून विश्वासाला दुर्बलता येऊ देऊ नका. देवाच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई राखा. बुद्धी कल्पनांचा विश्वास काढून टाका. देहाने वागणं, कृती करणं, बुद्धीने कल्पना करणं, मनाने विचार करणं, भावनिकतेमध्ये येण्यातून सगळ्यातून बाहेर पडा. देहाला बुकलून दास करून ठेवा. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेमध्ये चाला. वचनामध्ये राखा. देवाच्या सामर्थ्यात स्वतःला राखा. आणि संकटात, दुःखात, क्लेशात, अल्प परिस्थिती असताना सुद्धा देवाचे गौरव करायला शिका. त्याच्यावर विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. तो तुमचे पोशाख बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. पहा, शेवटचं वचन वाचूया. एपिस्करास पत्र 3 अध्याय 20 आणि 21 वचन काय म्हणतं. एपिस्करास पत्र याचा 3 अध्याय 20 आणि 21 वचनामध्ये पौल काय नमूद करतो पहा. एपिस्करास पत्र याचा 3 अध्याय 20 आणि 21 वचनामध्ये पौल काय नमूद करतो पहा. इथं स्पष्ट सांगितलंय, आणि ज्याची काही मागणी किंवा कल्पना करीतो. कोण करीतो? जे करतात, जे प्रार्थना करतात परमेश्वराकडे. आपण ज्याची काही मागणी व कल्पना करीतो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फारच फार कराव्यात जो शक्तिमान आहे. होय, तुम्ही ज्याची काही मागणी परमेश्वराकडे करता त्या मागणीपेक्षा परमेश्वर त्याच्या शक्तीने तुमच्या आमच्या जीवनात फारच फार कराव्यास कसा आहे? शक्तिमान आहे. प्रेज द लॉर्ड. यशया संदेशाद्वारे परमेश्वर सांगतो, पहा, तुमचे विचार माझे विचार नसत. पहा, तुमचे विचार माझे विचार नव्हत, तुमचे मार्ग माझे मार्ग नव्हत. होय, परमेश्वराचे विचार, परमेश्वराचे मार्ग, परमेश्वराची योजना आपल्या बुद्धी कल्पनापेक्षा मोठ्या आहेत. तुम्ही एखाद्या कल्पना करत असाल, एखादी प्रार्थना करत असाल, पण त्या गोष्टींपेक्षा परमेश्वर मोठ्या योजना तुमच्या जीवनात देऊ पाहत आहे. परमेश्वर म्हणतो यशया संदेशाद्वारे, मूल न होणाऱ्या वंदे आनंदाने गजर कर. पहा, विवाहित स्त्रीपेक्षा सोडलेलीची मुले अनेक आहेत. आपल्या डेऱ्याची जागा वाढीव. पहा, ते तुझकडे येत आहेत. ते राष्ट्रावर ताबा मिळवतील. होय, ज्या गोष्टींची तुम्हाला कमतरता आहे त्याच गोष्टी परमेश्वर तुम्हाला भरपूर अशा देणार आहे. तुम्ही बुद्धी कल्पना, ज्या गोष्टींची बुद्धी कल्पना करून प्रार्थना करत आहात त्यापेक्षा तो तुमच्या जीवनात, आमच्या जीवनामध्ये फारच फार कराव्या शक्तिमान असा परमेश्वर आहे. ज्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता दिला, मानवाकरता दिला. त्याचा खंड भरला जावा, तो पवित्र व्हावा. जसा तो पवित्र आहे तसं आपण पवित्र व्हावं, म्हणून त्याने जर आपला एकुलता एक पुत्र दिला, काय तो तुमची आज परिस्थिती बदलू शकत नाही काय? काय तो तुम्हाला सार्वकालिक जीवन देऊ शकत नाही काय? त्याकडे विश्वासाने मागायला शिका. त्याच्या सामर्थ्याने मागायला शिका. त्याचा सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई दृढ राखा. अनेक परीक्षा प्रसंग येणार आहेत, अनेक छळ निर्माण होणार आहेत. त्या परिस्थितीत आपण जात आहोत, त्या परिस्थितीत आपण आहोत. अशा सर्व परिस्थितीमध्ये ख्रिस्तावरचा विश्वास दृढ असा राखा. जो मला सामर्थ्य देतो त्याच्या सामर्थ्यात मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. पौल फिलिप्पियरास पत्र 14 अध्याय 13 वचनात सांगतो. तो विश्वास त्याच्या सामर्थ्याचा आपल्या ठाई दृढ राखा. आपल्या पहा, परमेश्वर सांगतो आपल्या डेऱ्याची जागा वाढीव. प्रेज द लॉर्ड. तुमच्या विचाराची क्षमता वाढवा त्याच्या सामर्थ्यानुसार. पहा, तुम्ही तुमच्या बुद्धी कल्पनाने विश्वास नका ठेवू, तर त्याच्या सामर्थ्याने ठेवा. त्याच्या सामर्थ्याने देवाच्या परिपूर्णतेत इतके पूर्ण व्हा. प्रीतीमध्ये, क्षमेमध्ये, शांतीमध्ये. होय, तुम्ही बुद्धी कल्पनाने परमेश्वराकडे मागत आहात, पण तुमच्या बुद्धी कल्पनापेक्षा तो तुमच्या आमच्या जीवनामध्ये फारच फार कराव्यास कसा आहे? शक्तिमान आहे. परमेश्वर म्हणतो
आपल्या डेऱ्याची जागा वाढीव, त्याच्या सामर्थ्याने विश्वास ठेवा. अनेक पृथ्वीवर परीक्षा प्रसंग येणार आहेत, अनेक संकट येणार आहेत. त्या सर्व भूलतापांना घाबरू नका. जो परमेश्वर समुद्र दुभागू शकतो, जो ख्रिस्त लाजरसला मेलेल्यातून उठवू शकतो, जो ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवू शकतो, त्या सामर्थ्यशाली पित्याची तुम्ही पुत्र वारिस आहात ख्रिस्ताद्वारे. विश्वास ठेवा, तर त्याच्या सामर्थ्याने विश्वास ठेवा. मनुष्याला जे अशक्य आहे, देवाला सर्व शक्य आहे. त्या अशक्य अशा परिस्थितीमध्ये विचार करून त्या सर्व बंधनामध्ये येऊ नका, त्या निराशाच्या विचारामध्ये येऊ नका. जकरयाच्या 3 अध्यायामध्ये पहा, वचन काय सांगतो. तो यहोशवा त्या देवदूतासमोर उभा होता, सैतान त्याच्या उजवीकडे विरोध करायला उभा होता. तो दुष्ट तुमच्या कानाला जो कुजबुज करत आहे, तुम्हाला निराशा दाखवत आहे, तुमच्या शरीराचे तुमच्या त्या सर्व कपड्यावरचे डाग दाखवत आहे, त्याला ठणकावून सांगा, माझ्या पुत्रा पहा, माझ्या प्रभू येशूच्या रक्तामध्ये मी शुद्ध झालेला आहे. माझे ते पांढरे शुभ्र वस्त्र ख्रिस्ताकडे तयार होत आहेत. त्याने तो मला देणार आहे. त्याच्यावर विश्वासात त्याने जीवनी मुकुट मला दिलेला आहे. मला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई दृढ असा राखा. पहा, तुमच्या बुद्धी कल्पनाचा विश्वास नाही, तर त्याच्या सामर्थ्याचा विश्वास राखा. परमेश्वर तुमच्या आमच्या जीवनातून तेच पहा पारखत आहे. तो विश्वास पारखत आहे. ख्रिस्त म्हणाला, मी पृथ्वीवर आलो तर मला विश्वास सापडेल काय? तो आज जर आला तर आपण त्याच्या विश्वासात सापडू काय? पहा, नेहमी पवित्र आत्म्याच्या प्रेरणे स्वतःला राखा, त्याच्या सामर्थ्यात स्वतःला राखा. जकरयाच्या 3 अध्याय सैतान काय सांगितलंय? विरोध करायस उभा आहे. तो कपड्यावरचे डाग तुम्हाला दाखवत असेल, निराशाने कुजबुज करत असेल, त्या सर्व निराशेचे विचार, ते सर्व गोष्टी आपल्या जीवनातून विसरून जा. पहा, परमेश्वर तुमच्या जीवनात एक नवीन गोष्ट करत आहे. होय, तो आपणासाठी जागा तयार करावयास गेला आहे. ज्या गोष्टींची आज तुम्हाला कमतरता आहे, परमेश्वर त्याच तुमच्या जीवनामध्ये भरपूर देणार आहे. परमेश्वर म्हणतो, आपल्या डेऱ्याची जागा वाढीव. होय, मूल न होणाऱ्या वंदे आनंदाने गजर कर. विवाहित स्त्रीपेक्षा सोडलेलीची मुले अधिक आहेत. होय, तुम्ही जी मागणी कल्पना परमेश्वराकडे करत आहात, त्यापेक्षा परमेश्वर तुम्हाला भरपूर असा देणारा परमेश्वर आहे. आपल्या विश्वासाची डळमळ होऊ देऊ नका, तर त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई राखा. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सर्व वचनं प्रभू येशू करो तुमच्या आमच्या सर्व ऐकणाऱ्याच्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. हे आपण शेवटची प्रार्थना करूया, त्यानंतर प्रभूची प्रार्थना करूया, वचनानुसार आशीर्वाद करूया, घेऊया आणि आजची सहभागिता आपण संपूया. या आपण प्रार्थना करू. आपण आपले नेत्र बंद करू आणि ऐकलेल्या वचनानुसार आपण विश्वास धरू. आपण ज्याची काही मागणी कल्पना करतो, त्यापेक्षा तो आपल्या ठाई फारच फार करावयास शक्तिमान आहे. या आपण प्रार्थना करू. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता एक सुंदरशी संध्या आमच्या जीवनात आणलीस, आम्हाला तू दृढ राखलंस, याबद्दल धन्यवाद देतो. सुंदरशा वचनाद्वारे तू बोललास, त्याबद्दल धन्यवाद देतो. होय, त्या वचनाद्वारे प्रत्येकाला दृढ कर. तुझ्या सामर्थ्याचा विश्वास प्रत्येका ठिकाणी तू घाल. होय, त्यांच्या जीवनात ज्या गोष्टीची गरज आहे, होय, त्या गरजेपेक्षा, त्या गोष्टींपेक्षा तू मोठा आहेस. तू फारच फार कराव्यास शक्तिमान असा आहेस. त्याचं जीवन तुझ्या सामर्थ्याच्या विश्वासाद्वारे त्यांच्या ठाई तू बदल. त्यांचे पोशाख ख्रिस्तामध्ये बदल. आज जे भुकेने व्याकुळ आहेत, यातना भोगीत आहेत, त्यांना ते सर्व यातनातून, त्या सर्व परिस्थितीतून तू बाहेर काढ. तुझ्या सेवकांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात तू घाल. जे अंधकारात आहेत, निराशात आहेत, त्यांना त्या सर्व परिस्थितीतून तू बाहेर काढ. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. आज जे प्रार्थनेत आहेत, त्या प्रार्थनेत अडखळण ख्रिस्तामध्ये तू घाल. जे प्रवासात आहेत त्यांना सुखरूप घरी पोहोचव. सर्व लहान विद्यार्थ्यांना, सर्व लहान लेकरांना, सर्व जगाच्या मृगजळापासून तू दूर ठेव. सैतानी घाल्यांपासून त्यांना तू दूर ठेव. तरुणांना तुझ्या आशेमध्ये, तुझ्या आज्ञेमध्ये, शांतीमध्ये, प्रीतीमध्ये ख्रिस्तामध्ये तू राख. ज्यांच्या हाताला काम नाही तो त्यांना तू काम दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ मुलं, यांनाही तू अन्न पाणी त्यांच्या मुखास तू दे.
डॉक्टर नर्सेसला तुझ्या आरोग्यात त्यांनी स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. विशेष करून प्रार्थना करतो सॅमसन अंकलचं कुटुंब, त्याची लेकर, छायाताई पडवळ त्यांची लेकर, आई शेजारचे ताई दादा त्यांची लेकर, त्यांची सुना नातवंड लेकर, ऑनलाईन हिवाळी कुटुंब पाहत आहेत, जेवढे भाऊ बहीण पाहतात, या सर्वांना तुझ्या हाती देतो. या समय तुझ्या सांगितलेल्या वचना प्रत्येकाला तो आशीर्वादित कर. त्यांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टींची गरज परमेश्वर, तो सामर्थ्याचा विश्वास त्यांच्या ठाई तू राख, आणि त्या विश्वासाद्वारे जे मागितले प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांना ते मिळावं आणि ते पूर्ण व्हावं, आणि ते मिळालंच आहे असं आम्ही ख्रिस्तामध्ये विश्वास धरतो. सॅमसन अंकलच्या लेकरांना तुझ्या ज्ञाना प्रीतीमध्ये राहा, त्यांच्या घरामध्ये तुझं सामर्थ्य राहावं. छायाताई पडवळांच्या जीवनामध्ये सामर्थ्य राहावं. स्वराजलाही सर्व अंधकाराच्या गोष्टीपासून ख्रिस्ताच्या प्रकाशात त्यांना तू राख. हिवाळ्या कुटुंबात तुझ्या आशीर्वादामध्ये तू राख. तसेच शेजारी ताईदादांच्या जीवनामध्ये तुझं आरोग्य राहू दे. जे ऐकत आहेत त्यांना सर्व अंधकारापासून, सर्व गोष्टीपासून दूर राख, आणि त्याच्या जीवनात ज्या गोष्टीची कमतरता आहे आणि तो विश्वास त्यांनी ठेवा त्या वचनानुसार की तू त्या गोष्टीपेक्षा महान अशा गोष्टी देणारा परमेश्वर आहे. या सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये तू दिल्यास आणि त्या आम्ही स्वीकारलेल्या आहेत, त्याबद्दल धन्यवाद देत ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणताय पित्या, आमेन. हे आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तरी तो आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाल, आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर राहो, आमेन. प्रेज द लॉर्ड. ऐकलेल्या वचनानुसार विश्वास राखा, दृढ राखा. होय, प्रभू येत आहे, त्याच्या सामर्थ्याचा विश्वास राखा. अग मूल न होणाऱ्या वंदे आनंदाने गजर कर, आपल्या डेऱ्याची जागा वाढीव. प्रेज द लॉर्ड. सलाम. प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत आनंदात राहा, प्रीतीत राहा, देवाच्या वचनात स्वतःला राखा, आमेन.